दिवसेंदिवस राज्याचं राजकारण वेगळी दिशा घेताना दिसत आहे. कारण सध्या राज्यात दोन आघाडी पक्ष तयार झाले आहेत. यामध्ये भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी असे मिळून महायुती तयार झाली आहे. तर काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असे मिळून महाविकास आघाडी उदयास आली आहे. मात्र या दोन्ही आघाड्यांच्या राज्याचे राजकारण हे ढवळूनच काढलेले दिसून येत आहे. कारण महाराष्ट्रामध्ये लवकरच मोठा भूकंप होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण राज्यात 6 महिन्याच्या अंतराने लोकसभा आणि विधानसभाची निवडणूक पार पडली आहे. यावेळी लोकसभेला महाराष्ट्राच्या जनतेने महाविकास आघाडीला पसंती दिली होती. तर याउलट दिवाळीनंतर पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील लढलेल्या महायुतीच्या आघाडीला मोठ्या प्रमाणात यश मिळालं. मात्र आता या निकालानंतर महायुतीच्या नेत्यांचा आत्मविश्वास बराच वाढलेला आहे. असं असतानाच आता भाजपकडून राज्यामध्ये पुन्हा एकदा सर्वात मोठी राजकीय खेळी केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि भाजपामधील संघर्ष शिगेला पोहोचण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण महाराष्ट्र राज्यामध्ये लवकरच भाजपकडून ऑपरेशन लोटस राबवले जाण्याची दाट शक्यता आहे. दरम्यान याच संदर्भातील काही धक्कादायक खुलासे देखील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनीच केलेले बोलले जात आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीचे काही खासदार भाजपच्या संपर्कात असल्याचे या बड्या नेत्याचे म्हणणे आहे. त्यामुळे लवकरच महाविकास आघाडीचे खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती एका बड्या नेत्याने दिली आहे. परंतु आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या खासदारांना भाजपमध्ये प्रवेश करायचा असेल तर त्यांना त्यांचा विद्यमान खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. मात्र त्यावेळी देखील महाविकास आघाडीचे दिग्गज नेते त्या खासदारांची मनधरणी करण्यात यशस्वी झाले तर याद्वारे भाजपला देखील मोठा धक्का बसणार आहे. तर मंडळींनो, तुम्हाला काय वाटतं? महाविकास आघाडीचे खासदार भाजप पक्षामध्ये प्रवेश करतील का? आणि कोणकोणते नेते करतील हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक व शेअर करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्मार्ट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.